नमस्कार, माझं नाव सचिन. तुम्ही बघत आहात शेती एक भविष्य हे यूट्यूब चॅनल. आज मी माझ्या शेतामध्ये माती परीक्षण करणार आहे. त्यासाठी माती कशी गोळा करायची हे दाखवणार आहे. सर्वप्रथम जे आपलं शेत आहे त्या शेतामध्ये 6 ठिकाणी झिगझॅग पद्धतीनं खुणा करून घ्यायच्या आहेत आणि त्या खुणावरची माती आपल्याला गोळा करायची. ज्या खुणा गेल्यात त्या खुणावरची माती गोळा करू. माती परीक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते माती आपण कोणत्या ठिकाणची जमा करायची नाही व धुऱ्याच्या कडेची जे पाण्याचा पाट गेलाय त्या पाण्याच्या पाटाच्या कडेची झाडाखाली उगुली या ठिकाणची माती आपल्याला गोळा करायची नाही. त्याच्या गोळा करताना व्ही आकाराचा आपल्याला खड्डा करायचा आहे आणि खड्डा करते वेळेस माती परीक्षणामध्ये लोखंडाचा वापर करायचा नाही, कारण माती परीक्षणामध्ये लोहाचा अंश येऊ शकतो. त्यामुळं लाकडाच्या साहाय्याने व्ही आकाराचा खड्डा आधी बनवून घेऊ. करताना जमीन कोरडी असावी, ओली नसावी. आपण पहिल्या खुणेवरची माती आपण गोळा करतो. प्रत्येक खुणा जे केल्यात तिथली जवळपास 1 किलो माती आपल्याला गोळा करायची. माती परीक्षण ही एक काळाची गरज झालेली आहे, जेणेकरून आपल्याला जमिनीतील शेतीचा कर्ब याची माहिती होणार आहे माती परीक्षण. तर अशा पद्धतीने आपण 6 ठिकाणची माती गोळा केलेली आहे. आता हे माती आपण जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये माती परीक्षण करण्यासाठी आपण पाठवणार आहोत. पण त्याच्या अगोदर जे माती कलेक्शन झाल्यानंतर जे प्रोसेस आहे ते आपण बघू. आपण शेतातील माती गोळा केलेली आहे ते आता सर्वप्रथम एका कापडावर किंवा कशावर तरी एकत्र मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर मातीतील जे काडी कसपट गोटे आहेत, दगड गोटे जे आहेत ते बाजूला काढायचे. या जे ही माती जी आहे व्यवस्थित करून घ्यायचं. आता याचे 4 भाग करायचे. यापैकी जे अर्धा भाग आहे ते बाजूला काढायचे. राहिलेला जो अर्धा भाग आहे तो अजून पूर्ण मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सर्व शेतामधील माती मिक्स होईल. त्यानंतर रिपीट अजून एकदा 4 भाग, त्याच्यातला 2 भाग बाजूला काढायचे. अशा पद्धतीने करून 2 ते 3 वेळेस करून जे आपली अर्धा किलो माती राहील अशा पद्धतीनं त्याची पूर्ण विभागणी करून छाटणी करून अर्धा किलो माती जवळपास ठेवायची. आता ही जी माती आहे ती आपण निरीक्षणासाठी पाठवू शकतो. आता माती परीक्षण प्रायव्हेट कंपन्या पण करू शकतात आणि गव्हर्नमेंट विज्ञान केंद्र जे आहेत ते पण करू शकतात. ही माती परीक्षण करताना यामध्ये आपल्याला एक चिठ्ठी टाकायची. या चिठ्ठीमध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नाव, पत्ता, शेतीचा नंबर, सर्वे नंबर, गट नंबर आणि मोबाईल नंबर, जेणेकरून आपल्याला या माती परीक्षणाची पूर्ण माहिती मिळेल. तर आता ही माती परीक्षणासाठी माती आपण कंपनीला किंवा
कृषी विज्ञान केंद्राला पाठवणार आहोत। आता याचा जे रिपोर्ट येईल ते तुम्हाला सांगण्यात येईल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।